नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, माझी शाळा सुटून आता जवळजवळ 60 वर्ष झाली. आम्ही जेव्हा बोर्डाची परीक्षा दिली, त्या बोर्डाच्या एस बोर्डाच्या परीक्षेला तेव्हा मॅट्रिक म्हटलं जायचं. आणि आमची शाळा ही 11वी पर्यंत असायची. 10+2+3 असं नव्हतं, 11+3 असं होतं. आणि त्यामुळे आम्ही मी जेव्हा शाळा सोडली तेव्हा मी 1965 मध्ये मॅट्रिक झालो. तर त्या मॅट्रिकची एक गंमत अशी होती की तुम्ही चौथी, पाचवी, सातवी, 12वी, सॉरी 11वी, 10वी करून 11वीला आलात, त्याच्या आधी कधी नापास झालात तर परत तुम्हाला 10वीच्या वर्गात बसवलं जायचं. पण 11वीची परीक्षा झाली की ती शाळेची परीक्षा नाहीये. आणि त्यामुळे 11वीला तुम्ही नापास झालात तर त्याच्या पुढच्या वर्षी तुम्ही 11वी नापास असता, म्हणजे मॅट्रिक नापास असता, पण तुम्हाला शाळा नसते. परत जी बोर्डाची परीक्षा येईल त्या बोर्डाच्या परीक्षेला बसून परत 11वी पूर्ण करायचं. आणि त्यासाठी आपला आपला घरी बसून अभ्यास करायचा किंवा कुठच्या तरी क्लासमध्ये जाऊन अभ्यास करायचा. त्याला मॅट्रिक म्हणायचे. आणि गमतीची गोष्ट अशी होती की त्या काळात, म्हणजे 50 वर्षापूर्वी, 60 वर्षापूर्वी विचारलं, काय रे, काय शिक्षण झाले? हा, मॅट्रिक पास झालोय असं सांगायचं, किंवा मग ग्रॅज्युएट वगैरे सांगायचे. पण फार थोडे ग्रॅज्युएट, नाहीतर मॅट्रिक हे शिक्षण महत्वाचं मानलं जायचं. आणि जे मॅट्रिक झालेले नाहीत, 10वीत 11वीत नापास झाले, ते अर्थातच सांगायचे नॉन मॅट्रिक आहे. पण गमतीची आणखीन एक गोष्ट अशी होती की जो 11वी पर्यंत पोहोचला नाही, 7वी 8वीतच ज्याने शाळा सोडली किंवा ज्याला शाळेतून काढून टाकले, असे सगळे लोक स्वतःला नॉन मॅट्रिक म्हणायचे. म्हणजे चौथी तिसरी पर्यंत शाळेत गेला, पुढे शाळा सोडली तरी शिक्षण किती? नॉन मॅट्रिक. तर आज मी नॉन मॅट्रिक हा शब्द तुम्हाला एवढ्यासाठी समजावतोय की सगळेच्या सगळे नॉन मॅट्रिक असायचे. त्यामुळे ऐकणाऱ्याचा समज असा व्हायचा अनेकदा की हा 10वी पर्यंत 11वी पर्यंत शिकलेला आहे, 11वीत नापास झालेला आहे. पण वास्तविक तो 5वी 7वी सुद्धा पार केलेला मुलगा किंवा विद्यार्थी नसायचा. त्यावेळेला मला आठवतं 70च्या दशकामध्ये पिचकारी या आपल्या सदरामध्ये सोबत साप्ताहिकात भाऊ उपाध्ये यांनी एक किस्सा लिहिला होता. त्याचं आज मला आठवण झाली, मी तो किस्सा अनेकदा सांगितलेला आहे की हे समाजवादी, कम्युनिस्ट, सगळे डावे सेक्युलर असे जे पक्ष आज मिरवतात, जे जवळजवळ नामशेष झालेले आहेत, ते त्या काळामध्ये फार जोरातले आणि काँग्रेसच्या विरोधातले प्रमुख पक्ष होते. जनसंघ एवढा मोठा नव्हता. जो आजचा भाजप आहे तो किरकोळ पक्ष होता, असा छोटा 7-8 आमदारांचा पक्ष होता. शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, त्यांचे दोन संयुक्त समाजवादी आणि प्रजा समाजवादी असे दोन गट होते. कम्युनिस्टांचे दोन गट होते, सीपीआय आणि सीपीएम, असे जे सगळे पक्ष होते, रिपब्लिकन पक्ष, या सगळ्या पुरोगामी पक्षांबद्दल त्या सोबतच्या आपल्या लेखामध्ये भाऊ तोरसेकर, भाऊ पाध्ये यांनी फार छान खिल्ली उडवलेली होती. हे सगळे मॅट्रिकची परीक्षा नापास झालेले विद्यार्थी आहेत असं तर भाऊने म्हटलं होतं. आणि म्हणजे काय, तर परीक्षा नापास झालेला आहे आणि आता शाळा तर बंद झाली आहे, कारण शाळेत जायचंच नाहीये, घरी बसून अभ्यास करायचा आहे. आणि घरी बसून अभ्यास तरी काय करणार? कुठलंही पुस्तक हातात घेतलं किंवा कुठल्याही विषयाची वही उघडली तर असं वाटतं की अरे, हा तर आपला अभ्यास झालेला आहे, ही गणितं आपणच सोडवलेली आहेत, या प्रश्नांची सायन्सच्या उत्तरं आपणच लिहिलेली आहेत, म्हणजे हा तर आपला अभ्यास झालाय. त्यामुळे घरी बसून अभ्यास करणं जे असायचं त्याचा कंटाळा यायचा. कारण कंटाळा एवढ्यासाठी की विषय झालाय असं वाटायचं. आणि मग असा 11वीत नापास झालेला मुलगा घरात पालकांचं लक्ष नसेल तर उडाणटप्पूपणा करत फिरायचा. आणि मग ऑक्टोबर किंवा मार्च अशा ज्या बोर्डाच्या परीक्षेची वेळ यायची त्याच्यासाठी 2 महिने आधी काय तो फॉर्म भरला जायचा. आणि मग परीक्षा डोक्यावर आली, अवघ्या महिन्यासाठी उरली
की मग हाच विद्यार्थी हा दिवस रात्र जागून त्या विषयांचा अभ्यास करायला लागायचा. पण अभ्यास करताना परत मानसिकता ती हे तर झालेलं आहे, ते तर झालेलं आहे. त्यामुळे अभ्यासामध्ये मन घालणं आणि प्रश्न आणि उत्तर अशा पद्धतशीर शिस्तबद्ध रीतीने अभ्यास करणं हे व्हायचं नाही. साहजिकच परत एकदा बोर्डाची परीक्षा व्हायची, मग ती ऑक्टोबर असेल किंवा मार्च असेल, ती परीक्षा देऊन त्यात तो नापास व्हायचा आणि परत नापास झाला की घरी बसून अभ्यास करायचा. आणि मग असं एकदा दोनदा 10 वेळेला बोर्डाच्या परीक्षेत नापास होणारे विद्यार्थी त्या काळात भरपूर होते. भरपूर होते. नॉन मॅट्रिक. याचा पुढे एक गमतीशीर असा भाग झाला की 70च्या दशकामध्ये मुंबईमध्ये मनोहर जोशींचे कोचिंग क्लासेस होते. कोहिनूर कोचिंग क्लासेस. आणि तावडे यांचे सुद्धा अभिनव क्लासेस होते. या दोघांनी एक टूम काढली की बोर्डाच्या परीक्षेला परस्पर बसता येईल. त्यामुळे अगदी पहिलीत पहिलीतून शाळा सोडलेले, 5वीतून शाळा सोडलेले, 7वीतून शाळा सोडलेले असतील त्यांना सुद्धा आम्ही थेट मॅट्रिकच्या परीक्षेला बसवतो, अशी योजना मनोहर जोशी आणि तावडे यांच्या 2 क्लासेसनी काढली होती. त्याचे फार मोठमोठे पोस्टर्स मुंबईत चिटकवले जायचे आणि ते पुढे गडबड आहे असं सिद्ध झालं आणि त्यामुळे एक खटला वगैरे झाला होता. फार मोठी चौकशी झाली होती. त्या विषयात आता जायची गरज नाही. पण मुद्दा असा होता की हे सगळे अर्धवट शिक्षण सोडलेले आणि मेहनतीला तयार नसलेले त्यांना थेट मॅट्रिकच्या परीक्षेला बसायला मिळणार आणि त्यासाठी अभ्यास करून आम्ही तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण होण्यापर्यंत घेऊन जाऊ, असं जे कोचिंग कोहिनूर क्लासेस आणि अभिनव क्लासेस यांनी सुरू केलं होतं त्याच्यावर अक्षरशः विद्यार्थ्यांची झुंबड उडालेली होती. पण त्यातले बहुतांश हे परत नापास होऊन नॉन मॅट्रिक राहायचे. आणि म्हणून या विषयाचं मी शीर्षक दिले ते कोहिनूर क्लासेसची नॉन मॅट्रिक बॅच. आज मला ती नॉन मॅट्रिक बॅच ही भाऊ उपाध्येच्या म्हणण्याप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये दिसते. ज्यांना कष्ट करायचे नाही, जे अर्धवट प्रयत्न सोडून देतात, जे अभ्यासाची मेहनत घ्यायला तयार नसतात, अशा विद्यार्थ्यांची बॅच म्हणजे नॉन मॅट्रिक बॅच. कष्ट करायचे नाहीयेत. शक्य झालं तर बोर्डाचा पेपर आधीच मिळेल आणि कॉपी करून पास करता येईल असं काहीतरी करणारा क्लास मिळेल तर त्यांना हवं असायचं. अशा लोकांची बॅच म्हणजेच आजची महाविकास आघाडी आहे. आणि त्यांचं सगळं बघा, जसं मी सांगितलं की एक परीक्षा नापास व्हायचं, मग पुढच्या परीक्षेपर्यंत शाळा नाही, करायला काय नाही, उडणटप्पूपणा करायचा आणि परीक्षा आला की धावपळ सुरू करायची. विधानसभा निवडणुकीमध्ये आपला पराभव, दारुण पराभव का झाला याचं आत्मचिंतन सुद्धा काँग्रेस असेल, शरद पवार गट असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल यांनी केलेलं नाही. आपल्या चुका कुठे झाल्या हे शोधलं नाही. त्यापेक्षा बोर्डातच सगळे लबाड आहेत, आम्हाला मुद्दाम नापास करतात, अशा तक्रारी कराव्या. तसं ईव्हीएमच्या नावाने शिवीगाळ झाली, निवडणूक मतदार याद्यांमध्ये गडबड असल्याचे आरोप झाले. पण आपण कुठे चुकतोय, आपला अभ्यास कुठे कमी पडला याकडे बघायला यातला एकही विद्यार्थी तयार नाही. गडबड सगळी तिथेच. आणि हे वर्णन भाऊ उपाध्येने त्यावेळेला समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, रिपब्लिकन पक्ष, शेका पक्ष अशा काँग्रेस विरोधात पराभूत होणाऱ्या लोकांसाठी केलेलं भाष्य होतं. आज ते तसंच्या तसं महाविकास आघाडीतल्या विविध पक्षांना लागू होत. आणि म्हणून मी तो विषय मुद्दाम घेतलाय की जी काय तयारी चालली आहे, तुम्ही आधी आघाडी करा, जागा वाटपाची तयारी करा आणि प्रत्येकाला आत्तापासून जागा वाटून घ्या. काय कमी अधिक होतील आणि तुमच्या उमेदवाराच्या मागे त्या त्या वॉर्डामध्ये, त्या त्या मतदारसंघामध्ये आघाडीतल्या सगळ्या पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाच्या बैठका सुरू करा.
ते राहिलं बाजूला. आणि काल परवा शरद पवारांसकट सगळेच्या सगळे हे काँग्रेस वगैरे पक्ष, उभाठा वगैरे, हे निवडणूक आयोगाकडे गेले, मतदार यादीबद्दल तक्रार करायला गेले, मतदान हे कागदी मतपत्रिकावर घ्यावं म्हणून गेले. पण प्रत्यक्ष परीक्षेला बसायचंय त्यासाठी जो अभ्यास असतो तो वॉर्ड वाईज करावा लागतो, प्रत्येक विषयाचा करावा लागतो. जसा बोर्डाच्या परीक्षेमध्ये सायन्स असो, गणित असो, इतिहास, भूगोल असो, या प्रत्येक विषयाचा स्वतंत्रपणे अभ्यास करायला लागतो, तसा निवडणुकीच्या परीक्षेमध्ये एकेका वॉर्डाचा, एकेका मतदारसंघाचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी या सगळ्या महाविकास आघाडीतल्या पक्षांनी काय केलंय? अजूनही कुठल्याही वॉर्डातल्या कुठल्याही आघाडी पक्षाच्या कार्यकर्त्याला, इच्छुकाला माहिती नाही की पुढच्या निवडणुकीत तो उमेदवार असणार की नाही. तो पक्षाचा उमेदवार असणार, तो महाविकास आघाडीचा उमेदवार असणार, आणि आपल्या समोर महाविकास आघाडीतलाच कोणतरी विरोधी म्हणून उभा राहणार आहे की बंडखोर म्हणून उभा, याविषयी ब्लँक आहे, पेपर कोरा आहे. आणि ही परीक्षा ही त्या त्या वॉर्डात होते, निवडणूक आयोगाकडे होत नाही. जसं तुम्ही बोर्डाच्या परीक्षेला बसता, काय ते शालांत परीक्षा मंडळाची परीक्षा असते, ती परीक्षा द्यायला सगळेच्या सगळे विद्यार्थी पुण्याला किंवा मुंबईला, जिथे शालांत परीक्षा मंडळाचं मुख्यालय आहे, तिथे जात नाही. त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर असतात, परीक्षा केंद्र असतं. त्या परीक्षा केंद्रामध्ये एका बाकावर, एका वर्गामध्ये तुमचा नंबर लिहिलेला असतो, तिथे जाऊन पेपर द्यायला लागतो. तसा महापालिकेची निवडणूक असो किंवा विधानसभेची निवडणूक असो, जिल्हा परिषद, तालुका पंचायतीची निवडणूक असो, त्या निवडणुका तिथल्या तिथल्या वॉर्डमध्ये होणार आहेत. आणि त्या वॉर्डमध्ये तुमची तयारी काय आहे, शून्य आहे. कारण परीक्षेला बसणार आहे कोण, कोणालाच माहित नाही. राज ठाकरेंना त्यांच्या पक्षाचा उमेदवार मुंबईत दादरमध्ये कुठे उभा राहणार आहे? उद्धव ठाकरेंचा उमेदवार घाटकोपरला कुठल्या वॉर्डात उभा राहणार आहे? काँग्रेसचा उमेदवार सायनला कुठे उभा राहणार आहे? शरद पवार गटाचा उमेदवार आणखी कुठे मुलुंडमध्ये कुठे उभा राहणार आहे? त्यांनाही माहित नाही. ना नेत्यांना माहितीये, ना पक्षांना माहितीये, ना त्या इच्छुक उमेदवारांना माहितीये की आपण कुठून लढायचंय. आणि हे सगळे बोर्डाच्या ऑफिसमध्ये तक्रार करायला जाणारे विद्यार्थी म्हणतात. ती सगळी तक्रार ही निकाल आल्यानंतर करायची असते, किंवा मला मला मिळालेलं जी मार्कलिस्ट आहे किंवा मला मिळालेला जो निकाल आहे तो मला चुकीचा वाटतो, माझ्या उत्तर पत्रिकांची फेर तपासणी करा म्हणून वगैरे अर्ज करता येतो, पण निकालानंतर करता येतो. हे अजून परीक्षेची वेळ जाहीर झालेली नाही, प्रश्नपत्रिका तयार झालेल्या नाहीत. त्याच्या आधी ही सगळी मंडळी ही बोर्डाच्या ऑफिसमध्ये पेपर कसा काढा, तपासायला कोणाकडे पाठवा, वर्गामध्ये परीक्षेला बसायचं त्यावेळेला पर्यवेक्षक कोण असला पाहिजे, हे सांगायला गेलेली आहे. पण जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी त्या त्या विषयाची तयारी करणं, अभ्यास करणं, याकडे त्यांनी साप पाठ फिरवलेली आहे. आणि म्हणून नॉन मॅट्रिक हा शब्द मी का वापरला हे तुम्हाला कळेल. हे लागोपाठच्या निवडणुकीत होत असतं. राहुल गांधी नावाचे महान कुलगुरू यांच्या विद्यापीठाला लाभलेले आहेत, त्यांच्याकडून हे गुरुविद्या घेतात आणि आपली अक्कल पाजळत सुटतात आणि परत परत फक्त नापास होतात, फक्त नापास होतात. तुम्ही गेली निवडणूक संपल्यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जो दणका बसला, त्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे कामाला लागलं पाहिजे. आणि एक गोष्ट ईव्हीएमची, एक गोष्ट फायदेशीर आहे. जी कागदी मतपत्रिकांमध्ये जी सवलत सगळ्या पक्षांना उपलब्ध नसते, ती सगळ्यात मोठी सवलत ईव्हीएम मुळे उपलब्ध आहे. कारण त्या मतदान केंद्रावर जे मतदान झालेलं आहे, पक्षनिहाय, उमेदवार निहाय जे मतदान झालेलं आहे त्याचे आकडे तुम्हाला
ईव्हीएम मुळे मिळतात. आणि त्यामुळे आपण कुठल्या मतदान केंद्रामध्ये कमी पडलो, आपली ताकद कुठल्या बूथवर कमी आहे, याची सगळी आकडेवारी तुम्हाला उपलब्ध आहे. त्यामुळे ताबडतोब ईव्हीएमच्या नावाने ठणाणा करणं, कागदी मतपत्रिकाची मागणी करणं, मतदार यादीबद्दल तक्रार करणं, यापेक्षाही बूथ प्रमाणे प्रत्येक ठिकाणच्या पक्षनिहाय मतदानाचा अभ्यास जर या लोकांनी केला असता, तर त्यांना भाजपला का अधिक मतं पडली आणि भाजपला कुठे रोखता येईल याचं काही प्लॅनिंग म्हणजे अभ्यास करता आला असता. लक्षात घ्या, मुंबईमध्ये काय विधानसभेला प्रचंड मतदान झालेलं नाही. लोकसभेपेक्षा 4-5% मतदान भाजपने ढोर मेहनत करून वाढवलं आणि त्या वाढवलेल्या मतदानातला मोठा हिस्सा त्यांच्याकडे गेल्यामुळे त्यांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये एकदम 3-4% वाढ झाली आणि सगळा उलटफेर झाला. पण त्याही विधानसभा निवडणुकीमध्ये 60-62% मतदान झालं असेल, तर 38% मतदार या निवडणुकीत मतदानाला आले नाहीत असा त्याचा अर्थ होतो. आणि प्रत्येक बूथ प्रमाणे तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला कळेल की अगदी 25-30% 60-70% अनेक मतदान केंद्रामध्ये मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवलेली असते. त्यामुळे अशा ठिकाणी जिथे मतदानाची टक्केवारी कमी आहे, अशा ठिकाणी आपल्या पक्षाचे पाठीराखे आहेत ते मोठ्या संख्येने बाहेर काढून त्या मतदान केंद्राची मताची एकूण टक्केवारी वाढवली तर वाढलेल्या टक्क्यातला 70-80%, 90% हिस्सा तुमच्या वाट्याला येतो आणि तुम्ही बाजी मारून जाऊ शकता. त्याला अभ्यास म्हणतात, त्याला परीक्षा देण्यापूर्वीचा अभ्यास म्हणतात. आणि तिथे महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांचा आनंद आहे. त्यांना ही मेहनत घ्यायची नाहीये, त्यांना पत्रकार परिषदा घ्यायच्या आहेत, त्यांना टीव्हीच्या कॅमेऱ्यावर झळकायचंय, त्यांना युट्यूबवर झळकायचंय. आपल्या नावाचा आणि आपल्या चेहऱ्याचा डिमडिम पिटला गेला पाहिजे की आपण बाजी मारली. पण ती बाजी मारलीत तरी ती निवडणुकीचे निकाल देत नाही. निवडणुकीचे निकाल हे पडणाऱ्या मतावर होत असतात. आणि त्यासाठी आधीची निवडणूक आपण का हरलो किंवा अगदी का जिंकलो, भाजपचं वैशिष्ट्य असं आहे की भाजप चांगल्या मताने जिंकला तरी त्या सगळ्या मतदारांच्या आकडेवारीचा, मतदानाच्या आकडेवारीचा गाढा अभ्यास करतात, परिशीलन करतात, आकलन करतात. ही वाढली तर किती वाढली आणि अजून किती वाढू शकली असती याचा सुद्धा अभ्यास करतात. महाविकास आघाडीतल्या किती पक्षांनी हे काम केलेलं आहे आणि केलेलं नाही याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे वॉर्डात जाण्यापेक्षा निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये जाऊन तक्रारी सुरू केल्या. याला म्हणतात नॉन मॅट्रिक. अभ्यास करायचा नाही आणि विचारलं तर सांगायचं आम्ही नॉन मॅट्रिक, आम्ही सुद्धा शर्यतीत होतो, जिंकू शकलो नाही. मित्रांनो, हा फरक आहे. महाविकास आघाडी ही पराभूत होणार हे का वाटतं, मग ते अधिकाधिक आशा दाखवणार. जसं आहे ना की 4थी नापास 7वी नापास त्यांनाही आम्ही डायरेक्ट मॅट्रिकला बसवतो म्हटल्यानंतर त्या क्लासेसवर झंबड उडाली. तसं ओपिनियन पोल, एक्झिट पोल यांचे जे आकडे येतात तिकडे ह्या सगळ्या महाविकास आघाडीच्या पक्षांची झुंबड उडते. बघा आम्ही कशा आरामात जिंकलो. आम्ही तर पोलमध्ये जिंकत होतो. काल परवा काँग्रेसच्या कोणा प्रवक्त्याने पण सांगितलं की जे ओपिनियन पोल आले ते स्पष्ट आहेत, भाजप हरतोय. बस मग पोलवर जर निकाल ठरत असतील तर मतदानाची गरज काय होती, करोडो रुपये वाचवता येतील. यांना अभ्यास करायचा नाही याचा सगळ्यात मोठा पुरावा त्या काँग्रेसचे कोण सावंत म्हणून आहेत, त्यांनी ही साक्ष दिली की पोलमध्ये आम्ही जिंकतोय. क्लासेसमध्ये सुद्धा नॉन मॅट्रिक लोकांना पास करण्याचं असंच आम्हीच दाखवलं जात होतं. तर हे आता महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरे यांनी आरंभलेला जो प्रयोग आहे
त्याची अवस्था बघितल्यानंतर मला आठवलं की ही कोहिनूर क्लासेसची नॉन मॅट्रिक बॅच आहे. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.